मित्रांनो नमस्कार. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेसंबंधीच्या काही महत्त्वाच्या अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि जे प्रशिक्षणार्थी पुन्हा एकदा या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या मार्फत प्रशिक्षण घेण्यास इच्छुक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही योजना महायुती सरकारने 2024 विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जाहीर केली होती. या योजनेचं सरकारच्या म्हणण्यानुसार बेरोजगार युवक आहेत त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्यात कौशल्य विकसित करून कौशल्य मनुष्यबळ तयार करणं, जेणेकरून ज्या कंपन्या असतील किंवा वेगवेगळे जे डिपार्टमेंट असतील तिथे यांना प्रशिक्षण देऊन हे युवक प्रशिक्षित करून यांना कुठेतरी रोजगाराच्या दृष्टीने फायदा होईल अशा पद्धतीने ही योजना काढली होती. आता ही योजनेची पहिली बॅच सुरू झाली. त्या पहिल्या बॅचला सुरुवातीला ही योजना 6 महिन्यासाठी सरकारने काढली होती आणि या 6 महिने या योजनेत प्रशिक्षण घेतल्याच्या नंतर या प्रशिक्षणार्थ्यांनी आंदोलन केले. त्यानंतर यांची आणखी 5 महिने वाढ करण्यात आली आणि त्यांनी 11 महिने या योजनेत काम केलं. आता त्या प्रशिक्षणार्थ्यांचा 11 महिन्याचा कार्यकाळ संपलेला आहे. सरकार अद्याप त्या प्रशिक्षणार्थ्यांना कोणत्याही पद्धतीने रोजगार देण्यासाठी सकारात्मक नाही. पण सरकारने पुन्हा एकदा या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या मार्फत दुसरी बॅच जॉईन करून घेण्यासाठी घाई गडबडीला सुरुवात केली आहे. कारण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सरकार पुन्हा एकदा नवीन प्रशिक्षणार्थ्यांना घेऊ इच्छित आहे. ज्या पद्धतीने पहिल्या प्रशिक्षणार्थ्यांना सरकारने चॉकलेट दिलं होतं त्याच पद्धतीने या प्रशिक्षणार्थ्यांना सुद्धा आता चॉकलेट देण्यासाठी कुठेतरी मतामध्ये या प्रशिक्षणार्थ्यांचं रूपांतर करण्यासाठी नवीन पुन्हा एकदा बॅच भरण्यासाठी किंवा नोंदणीसाठी सुरुवात केलेली आहे. आता या योजनेसाठी नोंदणी कशी करायची तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना CMKPY हे पोर्टल आहे. त्या पोर्टलवरती जाऊन रजिस्ट्रेशन करायचंय. ते रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर तिथे संपूर्ण माहिती भरायची. ती माहिती भरल्याच्या नंतर ही योजना 11 महिन्यासाठी असेल. या योजनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापनांमध्ये प्रशिक्षण देण्यात येईल. पूर्वी ही 6 महिन्याची होती, आता या 11 महिने प्रशिक्षण दिलं जाईल. त्याबरोबरच जे प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत त्यांच्या एज्युकेशननुसार त्यांना दर महिना 6,000, 8,000 किंवा 10,000 असं मानधन किंवा स्टायपंड देण्यात येईल. 12वी असेल तर 6,000, डिप्लोमा असेल तर 8,000 आणि ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट असेल तर त्यांना 10,000 रुपये. त्यानंतर हे रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर या प्रशिक्षणार्थ्यांची वेगवेगळ्या आस्थापनेमध्ये निवड होईल. ती निवड झाल्याच्या नंतर त्यांना ॲक्च्युअली ट्रेनिंगच्या स्वरूपात म्हणजे त्या आस्थापनेमध्ये काम करायला संधी मिळेल आणि ज्या पद्धतीने ज्या सरकारी आस्थापनेमध्ये रेग्युलर कर्मचारी काम करतात त्याच पद्धतीने त्यांना सुद्धा या आस्थापनामध्ये काम करण्याची संधी मिळेल. या आस्थापनांमध्ये या प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षण घेतल्यानंतर सरकारने त्यांना शब्द दिला होता पहिल्या बॅच वेळी की ह्या प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपीचा किंवा रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल. पण पहिल्या बॅचच्या प्रशिक्षणार्थ्यांना याचा कुठेही फायदा झालेला नाही, कारण त्यांना अद्याप कुठेही सरकारने रोजगार किंवा प्रशिक्षणाच्या नंतर कोणत्याच पद्धतीचा रोजगार उपलब्ध करून दिलेला नाही. त्यामुळे यामध्ये दुसऱ्या जी बॅच भरली जाईल प्रशिक्षणासाठी यांनी त्यांच्या डोक्यातील संपूर्ण जी गणित असतील की ह्या योजनेत आपण काम केलं तर आपल्याला कुठेतरी सरकारी किंवा निमशासकीय विभागामध्ये परमनंट किंवा रोजगार मिळेल, तर हे आपल्या डोक्यातून काढून टाका, कारण सरकार असं कोणत्याही पद्धतीने करताना दिसत नाही. त्यामुळे जे प्रशिक्षणार्थी या योजनेत जॉईन होणार आहेत त्या प्रशिक्षणार्थी अभ्यास करत असतील किंवा चांगल्या नोकरीला असतील तर त्यांनी यामध्ये जॉईन होऊ नये अशीच मी सर्वांना सांगेन. कारण याचा 11 महिने नक्कीच तुम्ही प्रशिक्षण घेऊ शकता. नक्कीच तुम्हाला 11 महिन्याचा स्टायपेंड सुद्धा मिळणार आहे. पण जे रेग्युलर अभ्यास करतायत किंवा जे जॉब करतायत त्यांचा या योजनेत येऊन तोटाच होणार आहे. आता ही योजनेची रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू आहे. रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर त्याची निवड होईल. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा जसं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सरकारने ही योजनेत पहिली बॅच भरली होती तशी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवरती दुसरी बॅच भरण्यात येत आहे. आणि जे प्रशिक्षणार्थी इच्छुक असतील त्यांनी CMKPY पोर्टलवरती जाऊन या योजनेसाठी अर्ज भरा किंवा रजिस्ट्रेशन करा. तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंबंधीच्या महत्त्वाच्या अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून टाकत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.
व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांना शेअर करा आणि जे प्रशिक्षणार्थी नवीन या योजनेमध्ये इंटरेस्टेड आहेत त्यांना सुद्धा शेअर करा. भेटू नवीन अपडेट्स नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.